जालना आंदोलन न्यूजच्या प्रेक्षकांसाठी यावेळीची एक मोठी आणि खळबळजनक बातमी. जालना महानगरपालिकेतील त्या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची रवानगी अखेर तुरुंगात झालेली आहे. 40,000च्या लाच प्रकरणात न्यायालयानं दोन्ही आरोपींना 12 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पाहूयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. महापालिकेतील ते लाचखोरी दोन्ही अधिकारी गजाआड. जालना शहरातील बहुचर्चित लाचखोरी प्रकरण आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. जालना महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला लागलेली लाचेची कीड पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल 40,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मनपाच्या दोन बड्या अधिकाऱ्यांना न्यायालयानं आता थेट कारागृहाची हवा दाखवली आहे. सॅमसन छबुराव कसबे स्वच्छता निरीक्षक तथा सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख आणि भाऊलाला चापा राठोड प्रभारी सहाय्यक अतिक्रमण पथक प्रमुख असं आरोपीचं नाव असून 12 जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत यांची रवानगी करण्यात आलेली आहे. नेमकं काय होतं प्रकरण याविषयी जालना आंदोलन न्यूजनं घेतलेला सविस्तर आढावा जाणून घेऊया. जालना शहरातील मामा चौक ते कोलुतेली घाणा संघ परिसरातील एका नाल्यावर अतिक्रमण झालं होतं. हे अतिक्रमण हटवून नाले सफाई व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तक्रारदारानं सातत्यानं मनपाकडे पाठपुरावा केला होता. मात्र जनतेच्या हक्काचं काम करण्यासाठी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांनी चक्क 40,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारांना लाच देण्याऐवजी थेट एसीबी म्हणजेच लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर गाठलं. 28 मे रोजी जालन्यात रचलेल्या एका धडक सापळ्यात या दोन्ही अधिकाऱ्यांना 40,000ची लाच स्वीकारताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. 29 मे रोजी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांची 4 दिवसांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती. आज सोमवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपी सॅमसन कसबे आणि भाऊलाला राठोड यांना 12 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अत्यंत वेगानं करत आहे. पण या कारवाईमुळे मात्र संपूर्ण जालना शहरात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा जालना आंदोलन न्यूज.